ग्राहक पंचायत महाराष्ट्र ग्राहक देवो भव या अधिष्ठानावरती ग्राहकांचे हक्क, ग्राहकांचे अधिकार या मूल्यांना केंद्रस्थानी ठेवून ग्राहकांना अभय देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या ग्राहक पंचायत महाराष्ट्र या संस्थेचा, या विभागाची कोरेगाव तालुका कोरेगाव जिल्हा सातारा ही शाखा सुरू करण्यात आली। ही शाखा सुरू करण्याकरता ग्राहक पंचायत महाराष्ट्राच्या सातारा जिल्हा अध्यक्ष आणि महाराष्ट्राच्या कोषाध्यक्ष माननीय सुनीताताई राजे घाटगे आणि त्यांचे सहकारी नंदकुमार काटे देशमुख यांच्या उपस्थितीमध्ये कोरेगाव तालुका कोरेगाव जिल्हा सातारा ही तालुकास्तरीय ग्राहक पंचायतीची शाखा कोरेगाव अंगारा हॉटेल या ठिकाणी झालेल्या तालुका कार्यकारिणी सदस्यांच्या उपस्थितीमध्ये ग्राहक पंचायत कोरेगाव शाखेचा शुभारंभ करण्यात आला। आप, तेज, वायू, आकाश या पंचमहाभूतामधून प्राप्त होत असलेली एक चैतन्य शक्ती श्वासाच्या माध्यमातून आपल्या शरीरात प्रवेश करते आहे असा विचार करा। सत्यम शिवम सुंदरम असं जे विश्व आहे ते बाह्य विश्व आपल्यामध्ये पण साकारलेलं आहे आणि तेच विश्व नव्याने साकारण्याची वृत्ती, प्रवृत्ती, आशीर्वाद, विचार आपल्यामध्ये पण परमेश्वर कृपेने निर्माण व्हावा असा विचार आपण करा। आपण आपल्या नाकाद्वारे सोडत असलेला श्वास, त्यातून आपल्यामध्ये असणारं जे षडरिपू आहे, काम, क्रोध, मोह, मद, मत्सर, माया, त्याचबरोबरीने आळस, व्यसनाधीनता, कंटाळा, भीती, हे विकार आपल्यापासून श्वसनाच्या माध्यमातून आपल्यापासून दूर जात आहेत असा विचार करा। ताठ बसलेला हात, डोळे बंद आहेत, प्रार्थनेसाठी हात जोडलेले आहेत। प्रार्थना सुरू करतो आहे। हीच मुची प्रार्थना, हेच मुचे मागणे, मानसाने मानसासी, मानसासम वाघणे, हीच मुची प्रार्थना। धर्म, जाती, प्रांत, भाषा, द्वेष सारे संपुदे, एक निष्ठा, एक आशा, एक रंगी रंगू दे, अंकुना पसरो मनावर, शुद्धतेचे चांदणी, मानसाने मानसासी, मानसासम वाघणे, हीच मुची प्रार्थना। भोवताली दाठला अंधार दुःखाचा जरी, सूर्य सत्याचा उद्या उगवेल आहे खातरी, तोवरी दे आम्हाला का
चागणी मानसाने मानसासी मानसासम वाघणे हीच मुची प्रार्थना लाभले आयुष्य जितके ते जगावे चांगले पाऊले चालो पुढे जे थांबले ते संपले घेतला जो श्वास आता तो पुन्हा ना लाभणे मानसाने मानसासी मानसासम वाघणे हीच मुची प्रार्थना हीच मुची प्रार्थना हीच अमुची प्रार्थना। ग्राहक पंचायत महाराष्ट्राच्या 2025 वर्षाच्या प्रदर्शित केलेल्या कॅलेंडरचे अनावरण उपस्थित सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते करण्यात आले। नमस्कार, मी सुनीता संग्रामसिंह राजे घाटगे, ग्राहक पंचायत महाराष्ट्राची जिल्हा अध्यक्ष आणि महाराष्ट्र राज्याची कोषाध्यक्ष। 1995 सालापासून आम्ही साताऱ्यामध्ये ग्राहक पंचायतीचं काम करतो आहे। आज त्याच निमित्तानं आम्ही कोरेगाव तालुक्यामध्ये आलो आणि अतिशय सुंदर नियोजन पद्धतीने, म्हणजे पवारसाहेब, मी आपल्याला धन्यवाद देते की आपण कोरेगाव तालुक्यातले अक्षरशः एक नग निवडून आणलेले आहे आणि ह्या संस्थेच्या म्हणजे ह्या शाखेचं निर्मिती केलेली आहे। आणि मला विश्वास आहे की जसं आम्ही कार्य करतो राज्यामध्ये, तसंच कोरेगाव तालुकासुद्धा आमचं 1 नंबरचं कार्य करेल। ग्राहक पंचायत ग्राहकांसाठी स्थापन झालेली, कैलासवासी बिंदू माधव जोशांनी याची निर्मिती केली किंवा ह्या कायद्यासाठी त्यांनी अहोरात्र जीवाचं रान केलं आणि शासनसुद्धा हे करतं आहे। जागो ग्राहक जागो स्वयंसेवी संघटनाच्या मार्फत याची प्रसिद्धी देतात आहे। पण मला एक म्हणजे दुःख वाटतं किंवा हे वाटतं की ग्राहक जागृत नाही आहे। ग्राहकांना इतके हक्क आहे, इतके अधिकार आहेत त्यांच्या जगण्यासाठी, पण ग्राहक जर जागृत नसेल तर त्याला काय करायला पाहिजे। म्हणून आता आम्ही सगळ्यांनी हे काम घेतले की गाव तिथे ग्राहक पंचायत, आणि ते चांगलं करून दाखवू ताकी शासनाचं सुद्धा काम पुष्कळ प्रमाणात हलकं होईल। ग्राहक जर जागृत असला तर मला वाटतं केसेससुद्धा कमी होतील, त्याला आपल्या हक्काची जाणीव असेल आणि तो समृद्ध झाला तर तो आपलं गाव समृद्ध करेल, आपला तालुका समृद्ध करेल आणि असं करत करत आपला देश समृद्ध होईल। तरी मी सगळ्यांना आवाहन करते की जितके पण आपल्या ह्याच्यातले लोक, माता भगिनी, गृहिणी आहेत, त्यांनी सगळ्यांनी ग्राहक काय आहेत किंवा ग्राहक कशासाठी आहे किंवा आपले कायदे काय ह्याचा जरी अभ्यास केला तर आपण अगदी सक्षमपणे ह्याचा लढा देऊ शकतो। धन्यवाद। कोरेगाव तालुक्याच्या ग्राहक पंचायत महाराष्ट्र या नूतन शाखेचं उद्घाटन, त्या उद्घाटन प्रसंगी कोरेगाव तालुक्याचे अध्यक्ष म्हणून आपण श्री पवार सर व कोरेगाव तालुक्यातील नामांकित सर्वच मंडळी सदस्य यांना ग्राहक पंचायत महाराष्ट्र जिल्हा शाखेच्या वतीने मी आपले मनपूर्वक अभिनंदन करतो आणि पुढील वाटचालीस त्यांना शुभेच्छा देतो। धन्यवाद। आज कोरेगाव तालुका ग्राहक मंचाची कार्यकारिणी ही अधिकृतरित्या जाहीर करण्यासाठी सुनीता राजे घाटगे आणि काटेसाहेब हे या जिल्ह्याचे आणि राज्याचे जे काही पदाधिकारी आहेत ते दोघं इथं आलेले आहेत।
त्यांच्या समवेत आज आमची सगळ्यांची बैठक झाली आणि कोरेगाव तालुक्यामध्ये ग्राहकांच्या जागृतीसाठी आणि ग्राहकांच्यावर जो अन्याय होतो आहे त्या अन्यायावर दाद मागण्यासाठी ही आताची कमिटी आहे, ती संबंध जिल्हा तालुकाभर कार्य करणार आहे. तेव्हा प्रथमतः या निमित्तानं मला सगळ्यांना आवाहन असं करायचं आहे की आपण सगळेजण ग्राहक आहोत आणि ग्राहकांच्यावर खूप मोठा अन्याय होते, त्यांना फसवलं जातं आणि त्यांची जी फसवणूक होती त्या फसवणुकीसाठी कशा पद्धतीनं कार्य करायचं ही आमची ही संबंध कमिटी ही काम करणार आहे. फक्त आपण संबंध या तालुक्यातल्या सगळ्या ग्राहकांनी त्यांच्यावर असणाऱ्या अन्याय आणि त्यांच्यावर असणाऱ्या तक्रारी फक्त आमच्यापर्यंत पोचवा, आम्ही त्याची तड लावू, एवढंच या निमित्तानं मी इथं माझं मत प्रदर्शित करतो आणि प्रत्येक गावामध्ये या ग्राहक मंचाची स्थापना होणार आहे हेही या निमित्तानं आपल्याला सांगतो. आज दिनांक 9 फेब्रुवारी 2025 महाराष्ट्र राज्य ग्राहक संघटना यांच्या वतीनं जिल्ह्यात काम करणाऱ्या माननीय सुनीताताई, त्याचप्रमाणे त्यांचे सहकारी काटेसाहेब या सर्वांसमक्ष त्यांच्या अनुमतीनं आज कोरेगाव तालुक्याची ग्राहक संरक्षण समितीची या ठिकाणी स्थापना झालेली आहे. खरं तर अशा प्रकारची ही एक चळवळ आहे. साधारणपणे सर्व जनमानसात या चळवळीचं प्रमुख उद्देश जो आहे तो ग्राहकांना सावध करणं किंवा ग्राहकांच्या बाजूनं त्यांना न्याय मिळवून देणं अशा प्रकारचा उद्देश या समितीमार्फत सादर केला जाईल किंवा केला जाईल. आणि यासाठी जिल्हा आणि राज्य पातळीवरचे सर्वजण किंवा सर्व संघटक, सर्व पदाधिकारी या कोरेगाव तालुक्याच्या संघटनेच्या पाठीमागे उभं राहतील. माझं जसं आत्ता वकील साहेबांनी सांगितलं की नागरिकांनासुद्धा एवढंच आव्हान आहे की आपल्याला झालेला अन्याय किंवा आपल्यावर होत असलेला अन्याय हा तुमच्यापुरता मर्यादित न ठेवता, कुठल्याही प्रकारची भीडभाड न ठेवता किमान पक्षी या संघटनेकडं आपण संपर्क करावा आणि त्या अनुषंगानं आपल्या तालुक्याचं वातावरण अत्यंत शुद्ध स्वरूपाचं कसं होईल, फसवणूक कशी टाळली जाईल अशा प्रकारच्या बाबतीत आपण बऱ्यापैकी काम करू शकतो. मला या ठिकाणी आज मुद्दाम हे सांगायचं आहे की ही संघटना किंवा ही चळवळ खरं तर कोरेगाव तालुक्यात पूर्वीच व्हायला हवी होती. थोडा उशीर झाला तरीसुद्धा चालेल, पण आता ही संघटना निश्चितपणानं काम करेल. कारण संघटनेत काम करणारे सगळेच अतिशय चांगले सामाजिक कार्यकर्ते आहेत आणि प्रत्येक समाजातल्या प्रत्येक घटकापर्यंत पोचण्याची ताकद या सर्व कार्यकर्त्यांमध्ये आहे. वेगवेगळ्या विभागातले प्रमुख, वेगवेगळ्या विभागाशी संपर्क किंवा संलग्न असलेली माणसं या कार्यकारिणीत काम करणार आहेत. अगदी निस्पृहतेनं आणि निश्चितपणानं हे काम सुखाचं होईल असं मला वाटतं. आणि आपण सर्वांनी इथं येऊन ज्या पद्धतीनं ही संघटना स्थापन करण्यात आजचं पहिलं पाऊल उचललं, हे पाऊल निश्चितपणानं जोरात पडेल याची मला खात्री आहे. नमस्कार, मी PS पवार सर, कोरेगाव ग्राहक पंचायत अध्यक्ष. सर्वात प्रथम ग्राहक तीर्थ बिंदू माधव जोशी यांच्या पवित्र स्मृतींना अभिवादन करतो. खरं तर ग्राहक पंचायत महाराष्ट्र ही संघटना एक कुटुंब म्हणून चांद्यापासून बांद्यापर्यंत महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यात, प्रत्येक तालुक्यात, गावागावात अतिशय प्रभावी कार्य करणारी आणि खऱ्या अर्थानं ग्राहकांना देव समजणारी संघटना. या संघटनेच्या सातारा जिल्ह्याच्या अध्यक्षा आदरणीय सौ सुनीताताई राजे घाटगे, आमचे मित्र आणि मार्गदर्शक सातारा जिल्ह्याचे कोषाध्यक्ष नंदुपकारजी काटेसाहेब यांच्या माध्यमातून ग्राहक पंचायत महाराष्ट्र शाखा कोरेगावची स्थापना करण्याची ज्यावेळी चर्चा आमच्यामध्ये झाली, अर्थात याला 1.5-2 वर्ष होऊन गेली, मात्र खऱ्या अर्थानं प्रत्येक गावागावामध्ये ही चळवळ पोहोचली पाहिजे आणि त्यामुळे या दोघांनीही अखंड फॉलोअप घेऊन आज त्या संकल्पनेला मूर्त स्वरूप आणलेलं आहे. हे सर्व करत असताना खरं तर मी सर्वात प्रथम डॉक्टर दिलीप घोडके, कोरेगावचे प्रतियश धन्वंतरी, त्याचबरोबर कोरेगावचे ज्येष्ठ विधिज्ञ ॲडव्होकेट केंद्रे भाऊ आणि ज्यांच्या चॅनलच्या माध्यमातून आपण ह्या सर्व बातम्या किंवा व्हिडिओ पाहतो आहे ते आमचे मित्र विश्वकर्मा न्यूजचे कुटुंब प्रमुख संदीपजी दीक्षित यांच्या माध्यमातून मी जसं महाराष्ट्राचं म्हणलं चांद्यापासून बांद्यापर्यंत, तसं आमचा कोरेगाव तालुका हा दक्षिण उत्तर तालुका, सोळशीपासून नागझरीपर्यंत
प्रत्येक गावागावात ही संघटना पोहोचावी असा संकल्प मनाशी घेऊन आज आम्ही 15 जण विविध क्षेत्रातील समाजकारणी लोक एकत्र आलो. यामध्ये शिक्षण आहे, कृषी आहे, विधी आहे, वैद्यक आहे, संस्कृती आहे, उद्योजकता आहे. असं एकही क्षेत्र सुटलेलं नाही. आणि सर्वात जास्त मला अभिमान वाटेल की जय जवान जय किसान हा ज्या देशाचा नारा आहे, अशा आमचे कॅप्टन महादेव भोसले साहेब असतील, आदरणीय मधुकर पवार साहेब असतील, ज्या प्रत्येक क्षेत्राला स्पर्श करत ही आज संघटना उभी केलेली आहे. अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, सहसचिव, कार्यकारिणी पुढे नेण्यासाठीची पद आहेत. मात्र मी ताईंच्या परवानगीनं सांगू इच्छितो, या ठिकाणी सर्वच अध्यक्ष आहेत आणि सर्वच सदस्य आहेत, सर्वच कार्यकर्ते आहेत. मला खात्री आहे या 15 जणांच्या माध्यमातून उद्याच्याला 1500, 15,000 आणि घराघरातला एकतरी सभासद ग्राहक पंचायत महाराष्ट्राचा निश्चितपणे सदस्य होईल आणि यांच्या माध्यमातून एक नवी ग्राहक चळवळ कोरेगाव तालुका सुरू करेल असा शब्द या निमित्तानं आपल्याला देतो. थांबतो. धन्यवाद. विश्वकर्मा फूड्स इंडियाची शुद्ध सोयाबीन पासून बनवलेली उत्पादनं, शुद्ध शाकाहारी वेगन फूड, उच्च दर्जाचे प्रोटीन, रिच कॅल्शियम युक्त हर्बल उत्पादने, फ्लेवर्ड मिल्क, टोफू पनीर, श्रीखंड, आम्रखंड, दही, लस्सी, सोया आटा, नानकटाई, बिस्किट, सोयासत्व बीटा पावडर, कोलेस्ट्रॉल फ्री, प्रिझर्वेटिव्ह नसलेली लो फॅट सोयाबीन उत्पादनं सर्वत्र उपलब्ध. डीलरशिप आणि होम डिलिव्हरीसाठी संपर्क विश्वकर्मा फूड्स इंडिया, MIDC कोरेगाव, तालुका कोरेगाव, जिल्हा सातारा. मोबाईल 98 222 17 655.